अतिशय निंदनीय आहे आणि अशी जी घाणेरड्या प्रकारची घटना आहे त्या घटनेचा निषेध म्हणून पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करत समस्त आंबेडकरी चळवळीचे सहकारी कार्यकर्ते आंदोलन करते सगळे पोलीस प्रशासनाला मदत करतील सहकार्य करतील परंतु या प्रश्नाला या मूळ गाभाऱ्यापर्यंत जात नाही तोपर्यंत ही आंदोलन चालू राहील आंदोलन चालू राहील जोपर्यंत सदर लोक आहे त्यांना अटक होत नाही जातीवादी लोकांना अटक होत नाही तोपर्यंत ती आंदोलन मिटणार नाही। खड साहेब मला आश्वासित करा आम्हाला प्रकाश पडलेला नाही माझ्या स्वाभिमानी जनतेला संविधान मानणाऱ्या लोकांना जातीला सुद्धा नाही बाबासाहेबांच्या जातीला पण नाही तर तिथं त्यांनी पिवळा लिहिलंय याचा अर्थ पिवळा म्हणजे सर्व ओबीसी समाज त्यामुळे माझी विनंती आहे की आम्हाला 5 वाजेच्या आत 5 वाजून 1 मिनिट जरी झाला ना अनर्थ घडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहील। जर मी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील राजवाडा एरियामध्ये काल रात्री काही घरांपुढे पायऱ्यांवर आक्षेपार्ह पत्रकं आढळून आली। या पत्रकावर विशिष्ट समाजाचा अवमानकारक मजकूर छापण्यात आलेला होता। या अनुषंगाने तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथे सकाळी विशिष्ट धर्माच्या भावना भडकावणे अॅट्रॉसिटी ऍक्ट तसेच IT ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस पथक पोलीस क्राईम ब्रँच सायबर क्राईम सर्वांनी मिळून तपास केला असता यातील मुख्य आरोपीला ज्याने कृत्य केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे। या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य केल्याचं क्लिअरकट याच्यामध्ये निदर्शनास येतं। आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कुठून केलं संपूर्ण निदर्शनास आलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी अटकेत आहे पुढील तपास सुरू आहे। काय गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये आरोपीने जी संस्था सध्या अस्तित्वात नाही त्या संस्थेच्या नावाचं लेटर हेड वापरलं। ही संस्था पूर्वीच जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी बंद झालेली असून त्या संस्थेच्या नावावर त्यांनी लेटर हेड वापरलं जी संस्था सध्या अस्तित्वात नाही आणि त्यांनी खोटं पत्रक तयार केलं आणि ते खोटं पत्रक तयार करून त्यांनी सर्वत्र वाटण्यात आलं। एका कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशातून हा प्रकार झालेला आहे। आरोपी ताब्यात आहे अटकेत आहे। आरोपी एकच आहे सध्या एक आरोपी आहे पुढील तपासामध्ये इतर जर त्याचे कोणी असतील त्याला अटक केलं जाईल।